नमस्कार. जीवन सुखी आनंदी मस्त मस्त करणारे घटक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. मुद्द्यानुसार विश्लेषण करूया. जीवन सुखी आनंदी मस्त मस्त कशामुळे होते? सुंदर झकास रंगीबेरंगी रंगीन कशामुळे होते हे आपण पाहू. तर जीवन हे सुंदर सुखी मजेदार या गोष्टीमुळे होते. म्हणजे मेहनत, माणुसकी, प्रेम, सत्य, आत्मविश्वास, एकता, शिक्षण, धीरधैर्य, धडपड तळमळ, इच्छा तयारी, जिद्द चिकाटी, आवडगोडी, दूरदृष्टी, संयम सहनशीलता, हिंमत धाडस, साहस, शक्तीचा योग्य उपयोग, युक्तीचा योग्य उपयोग, समजदारपणा जुळवून घेणे या अनेक गोष्टीमुळे जीवन सुंदर झकास आनंदी सुखी होते. म्हणून जीवन सुखी आनंदी करण्यासाठी, जीवन रंगमय करण्यासाठी, जीवन सुंदरात सुंदर करण्यासाठी आपल्या या घटकांचा उपयोग करावा लागतो. कारण जीवन जगणे सहजासहजी सोपे नाही. जीवन जगणे म्हणजे पोरखेळ नाही, खेळ नाही. जीवन म्हणजे काय खेळ नाही, पोरखेळ नाही. जीवन म्हणजे काय क्षुल्लक बाब नाही. जीवन सुंदर करण्यासाठी अपार झुंज द्यावी लागते, संघर्ष अपार करावा लागतो, लढा द्यावा लागतो, संकट अडचणी समस्या दुःख यांचा निकाराने धैर्याने सामना करावा लागतो. तेव्हा जीवन सुंदर होते, चांगले होते. म्हणून जीवन जगण्यासाठी धडपड तळमळ आवश्यक आहे, चांगुलपणा आवश्यक आहे, कष्ट करणे मेहनत करणे आवश्यक आहे, झटणे राबणे संघर्ष करणे आवश्यक आहे, प्रेमाने राहणे आवश्यक आहे, सत्यता ठेवणे आवश्यक आहे, एकता ठेवणे आवश्यक आहे, एकीने राहणे एकजुटीने राहणे आवश्यक आहे, माणुसकी ठेवणे आवश्यक आहे, सामंजस्य ठेवणे आवश्यक आहे. आणि एखाद्या कठीण परिस्थितीला बिकट परिस्थितीला जुळून घेणे, तिचा सामना करणे आवश्यक आहे. कारण जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात, संकट येतात, समस्या येतात, एखादी बिकट परिस्थिती येते, एखादा प्रसंग घडतो, एखादी घटना घडते. म्हणून अशा वेळेस या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जुळून घेणे, ॲडजस्टमेंट करणे आवश्यक असतं. त्या परिस्थितीचा त्या स्थितीचा सामना करणे आवश्यक असतं. तर जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान होते. तसेच जीवन जगण्यासाठी धडपड पाहिजे, तळमळ पाहिजे, चिंता पाहिजे, काळजी पाहिजे, ध्यास पाहिजे, धीर पाहिजे, धैर्य पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, काम कष्ट करण्याची आवड पाहिजे, गोडी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. तरच जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्यदिव्य होते. संयमसुद्धा पाहिजे. एखादी गोष्ट सहन करण्याची सहनशीलता पाहिजे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं नाही. तर ॲडजस्टमेंटसुद्धा पाहिजे आणि संयमसुद्धा असला पाहिजे. संयम असेल तर जीवन सुंदर होते, छान होते, रंगमय होते. धडपड तळमळ पाहिजे. तसेच संकटाचा दुःखाचा सामना करण्यासाठी हिंमत पाहिजे, धाडस पाहिजे, साहस पाहिजे आणि समजदारपणासुद्धा असला पाहिजे, शहाणपणासुद्धा असला पाहिजे. तरच जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्यदिव्य होते, छान छान होते, मजेदार होते. म्हणून जीवनाला टाइमपास समजू नका, जीवनाला खेळ समजू नका, जीवनाला चिटोरी समजू नका. तर हे जीवन जसे आनंददायक आहे, जसे मजेदार आहे, जसे रंगतदार आहे, जसे छान छान आहे, मस्त मस्त आहे, तसे ते संकटमयसुद्धा आहे, समस्यामयसुद्धा आहे, कठीणसुद्धा आहे. कारण जीवनात अनेक संकटसुद्धा येतात, अनेक समस्यासुद्धा येतात, अनेक संकटसुद्धा येतात. म्हणून या सर्वांचा सामना करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. सर्वांना पळून लावण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. या दुःखाला, संकटाला, समस्याला, अडचणीला पळून लावण्याची शक्ती, पळून लावण्याची हिंमत, धाडस आपल्याकडे पाहिजे. संयम पाहिजे, सहनशीलता पाहिजे, धीर पाहिजे, धैर्य पाहिजे. संकट आलं म्हणून, अडचणी आल्या म्हणून, समस्या आल्या म्हणून खचून जाऊ नये, त्या हिंमत हारू नये. त्या सर्वांचा सामना करण्याची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. या सर्वांचा सामना करण्याची कुवत आपल्याकडे असली पाहिजे, क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. तरच आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, छान छान होईल.
म्हणून व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे जीवन जगावं लागतं. जीवन जगण्यासाठी आपल्याला काम कशाची गरज आहे, तसेच बचत करण्याची गरज आहे, चांगलं राहण्याची गरज आहे, चांगलं बोलण्याची गरज आहे, चांगलं वर्तन करण्याची गरज आहे, चांगला व्यवहार करण्याची गरज आहे. कारण आपल्या तोंडून जर चांगले उच्चार निघाले, आपले विचार जर सुंदर असले, आपलं मन जर सुंदर असलं, आपलं वागणं बोलणं राहणं वर्तन करणं व्यवहार करणं जर सुंदर असलं, आपल्या तोंडून निघणारे बोल हे जर सुंदर असले तर आपलं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, भव्यदिव्य होईल, छान छान होईल. म्हणून जीवन जर सुंदर करायचं असेल, जीवन जर रंगमय करायचं असेल, भव्यदिव्य करायचं असेल तर तुम्हाला चांगलं वागावं लागेल, चांगलं बोलावे लागेल, चांगलं वर्तन करावे लागेल, चांगला व्यवहार करावा लागेल, तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, भव्यदिव्य होईल. तसे तुम्हाला काम कष्ट करावं लागते, तुम्हाला शिक्षण शिकावं लागेल, तुमचं अज्ञान अंधकार तुम्हाला दूर करावं लागेल. तुम्हाला माहिती होण्यासाठी, तुमच्याजवळ कला कौशल्यांचा उपयोग करण्यासाठी, तुमच्याजवळ ज्ञान बुद्धीचा उपयोग करण्यासाठी, तुमचं जीवन छान छान करण्यासाठी, तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी, तुमचं जीवन रंगमय करण्यासाठी, तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या कला कौशल्याचा ज्ञान बुद्धीचा चांगला उपयोग करावा लागेल. मग मेहनत करावं लागेल, काबाल कष्ट करावं लागेल. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, शिक्षण शिकल्याशिवाय पर्याय नाही, काम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुमचं जीवन सुंदर होण्यासाठी, तुमचं जीवन रंगमय होण्यासाठी तुम्हाला काबाड कष्ट करावं लागतील, झटावं लागेल, राबावं लागेल, तरच तुमचं जीवन सुंदर होईल. तुम्हाला बसून आहे तर कोणी देणार नाही, तुम्हाला बसून आहे तर कोणी खाऊ घालणार नाही. म्हणून सर्व गोष्टी ध्यानात ठेवून तुम्ही आपलं जीवन सुंदर करा, रंगमय करा. अंधश्रद्धा न पाळता, फुलच्या रूढी मूर्ख रूढी न पाळता, ढोंगी सोंगी पाखंडी लोकांवर विश्वास न ठेवता काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर करा, आपलं जीवन रंगमय करा, आपलं जीवन भव्यदिव्य करा, आपलं जीवन भव्यदिव्य करा, आपलं जीवन सुंदर करा. तरच तुम्हाला हवे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. तसेच अहंकार ठेवू नका, लालच ठेवू नका, जास्त हाव लालच ठेवू नका, मोठेपणा जास्त ठेवू नका, स्वतःला अतिशहान समजू नका, स्वतःला अमर समजू नका. कारण अहंकाराने जीवन सत्यानाशी होते, लालच हावने जीवन बेचिराख होते. स्वतःला अतिशहान समजल्याने आपलं जीवन सुंदर होत नाही. अहंकार, कोणत्याच गोष्टीचा अहंकार ठेवू नका, ज्ञानाचा, बुद्धीचा, पैशाचा, कोणत्याच गोष्टीचा अहंकार ठेवू नका. सभ्यतेने वागा, चांगली वागा, सज्जनाने वागा, सुंदरतेने राहा, चांगल्या विचाराने राहा, सुंदर प्रेमाने राहा, चांगल्या व्यवस्थित पद्धतशीर पद्धतीने राहा. म्हणून आपलं आचरण चांगलं ठेवा, आपलं वागणं चांगलं ठेवा, आपल्या सर्व गोष्टी चांगल्या ठेवा, सर्व चांगल्या गोष्टीची सवय लावा. व्यवस्थित वागणे, व्यवस्थित बोलणे, पद्धतशीर वागणे, सर्व काही व्यवस्थित ठेवा. स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवल्याने सुद्धा जीवन सुंदर होते, चांगले होते, रंगमय होते, भव्यदिव्य होते. स्वच्छता आवश्यक असते, कारण घाणेरडेपणामुळे आपल्या जीवनात आनंद येत नाही आणि आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. पण स्वच्छतासुद्धा असली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छता ठेवा. घर, अंगण, परिसर, शहर, राज्य, देश या सर्वमध्ये तुम्ही स्वच्छता ठेवा, सर्व काही स्वच्छ ठेवा. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला, सुंदर राहा, छान छान राहा, मस्त राहा आणि आपलं जीवन सुंदर करा. स्वच्छता ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, मेहनत करा, माणुसकी ठेवा, प्रेम ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, शिक्षण शिका, धैर्य ठेवा, धडपड तळमळने काम करा, धडपड तळमळीने आपलं जीवन सुंदर करा, इच्छा तयारी ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, आवड गोडी ठेवा, दूरदृष्टी ठेवा, संयम सहनशीलता ठेवा, हिंमत धाडस ठेवा, शक्तीचा योग्य उपयोग करा, युक्तीचा योग्य उपयोग करा, समजदारपणा ठेवा आणि ॲडजस्टमेंट करा आणि खास म्हणजे स्वच्छता ठेवा. स्वच्छता ठेवा, त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, सुखी होईल.